हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, मेंदूचे विकार, पॅरालिसिस, लकवा, पोटाचे विकार, दमा आणि फुफ्फुसाचे विकार, विषबाधा, सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, एक्स-रे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, 2D इको, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा रोड, जत. उटगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल, शेतकरी वर्गातून आनंदाचा उत्साह. उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथे म्हैसाळ योजनेचे पाणी 7 दिवसाचा प्रवास करत अखेर उटगी निगडी बुद्रुक येथील दोड्डानाला साठवण तलावात पोहोचले असून यामुळे टंचाईची तीव्रता काहीशा प्रमाणात कमी होणार आहे. शिवारात पाणी आल्याने शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. 8 दिवसापूर्वी मैतळ कालव्यामधून माडगाळ परिसरातील खाजगी जागेतून खोदाई करून या ठिकाणी या पाण्याला प्रशासनाने वाट करून दिली. या पाण्यासाठी तालुक्यातील सर्वच नेत्यांनी यासाठी खास करून प्रयत्न केले होते. सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये माडगाळ येथे पाणीपूजन करण्यात आले. त्यानंतर हे पाणी 7 ते 8 दिवसाच्या प्रवासानंतर माडगाळ येथील दोड्डानाला तलावात दाखल झाले. या तलावातून जत पूर्व भागातील उमदी, उटगी, सोन्याळ, जाडरबावला, निगडी, बुद्रुक या गावांना दोड्डानाला तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी आल्याने या सर्व गावांना दिलासा मिळणार आहे. परिसरातील टँकरची मागणी कमी होणार आहे. तात्पुरते का होईना पाणी मिळाल्यामुळे उटगी परिसरात ग्रामस्थ व तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचे उटगी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज बिराजदार यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. Press the bell icon on the YouTube and never miss another update.